नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी एकाच वेळेस तुम्ही 2 ब्लाऊज कसे कटिंग करायचे आहेत त्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचेल. आता हे एकाच साईजचे आपण 2 ब्लाऊज कटिंग करणार आहे, तर त्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे कटिंगसाठी. आणि ते पाहू शकता, हे एक अस्तर आहे आणि हे अशा पद्धतीने ही मी 2 अस्तर ठेवलेत. आता इथे पहा, हे अस्तर हलू नये म्हणून काय करायचं, आपण असं जागोजागी पिना लावून घ्यायच्या, म्हणजे पहा हे अस्तर जे आहेत ते हलत नाहीत. जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही असं सुद्धा बिना पिना लावता सुद्धा कटिंग करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. पहा, परंतु असे पीस हलू नयेत म्हणून आपण काय करायचं, इथे पिन लावून घ्यायचं. आता इथे पिन लावून मी इथं घेतलेले आहेत. आता इथे पहा, हा भाग जो आहे तो कमी जास्त आहे, तर तो असा सरळ करून घ्यायचा. इथं मी एक लाईन ओढून घेतलेली आहे. आता ब्लाऊजची उंची या इथे किती आहे हे पाहूया पहिल्यांदा. तर ब्लाऊजची उंची आहे 14.25 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 15.25 इंचावरती पाठीमागचा भाग घेणार आहे. तर पहा, ही जी लाईन ओढलेली आहे याच्यावरती बरोबर 15.25 इंच घेतलेलं आहे उंचीचं मार्किंग. अजून एकदा असंच मी 15.25 इंचावरती मार्किंग करून घेते. सर्वात पहिल्यांदा आपण बॅक पार्ट कटिंग करत आहोत आणि फोरटक्सचं ब्लाऊज आपण डायरेक्ट कटिंग करतोय. आता हा पॅटर्न घेतलेला आहे, तर इथून मी हा बॅक पार्ट असा व्यवस्थित ठेवणार आहे. 38 साईजचा मी कटोरी ब्लाऊजचा हा पेपर जो आहे कटिंग केलेला होता, तर त्यावरूनच मी हे हा बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहे. इथं मी चेस्टचं मार्किंग करून घेतलं. इथे पहा, या पद्धतीने शोल्डरसुद्धा असं डाऊन करून गळा रुंदी वगैरे मार्किंग करून घेतली. आता हा पॅटर्न जो आहे तो असा वर सरकवायचा. पहा, इथून इथे ही टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आणि या पद्धतीने. तर बॅक पार्ट पूर्ण आपला झालेला आहे. आता इथे कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9 इंचावरती पहा इथं कमरेचं मार्किंग झालं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, म्हणजे हे बरोबर आहे. जे आपण घेतलेलं आहे ते बरोबर आहे. आता इथं मला मागची गळापट्टी जी आहे ती 3 इंच हवी आहे इथं, तर मी इथं 3.5 इंच ठेवणार. अर्धा इंच मार्जिन यामध्ये प्लस करून 3.5 इंचावरती ठेवायची आणि इथून गळा 3.25 इंच मी ब्रॉड केलेला आहे खालच्या साईडून. आता इथे मला एका ब्लाऊजला मटका गळा आणि एका ब्लाऊजला पान गळा तयार करायचा आहे, तर मी इथं गळे कटिंग नाही करणार आहे. तुम्हाला फक्त इथं मी गळे ड्रॉ करून दाखवलेले आहेत. तर इथे मी अशी पिन लावून घेते. पहा, या पद्धतीने. आणि हे आता कटिंग करून घ्यायचं आपल्याला. तर बॅक पार्ट आपला तयार आहे. पेपर पॅटर्न तुम्ही जेव्हा तयार करून ठेवता त्यावेळेस पहा जास्त वेळ लागत नाही, परंतु पेपर पॅटर्न केव्हा उपयोगाला येतात, जेव्हा मुंडा घेर एकच असेल त्यावेळेसच आपल्याला हा पेपर पॅटर्न वापरता येतो. जर मुंडा घेर कमी जास्त असेल तर आपल्याला वेगळं कटिंग करावं लागतं. तोच पेपर पॅटर्न ठेवून नाही चालत, कारण प्रत्येकाचा मुंडा घेर जो आहे तो वेगवेगळा असतो. आता इथे हे जे कटिंग आहे ते करून घ्यायचं आहे. आधी मी सर्वात पहिल्यांदा हे खालचं सरळ लाईन आहे ही कटिंग करून घेते आणि हा तिरका भाग जो आहे तो आपण नंतर कटिंग करणार आहे. जेव्हा आपण फ्रंट पार्ट कटिंग करून होईल त्यावेळेस आपण ते कटिंग करायचे. इथे मी नॉच देऊन घेतले. पहा, अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. आता हा भाग परत मी असा ठेवला. पहा, पिना सेट केल्यामुळे काय होतं, ब्लाऊज पीस अजिबात जागेवरून हलत नाही. इथे आधी मार्किंग करून घेण्यासाठी 1 इंच सोडायचं, इथून 1 इंच. आता हे ब्लाऊज पीस एक जे आहे ते एक्स्ट्रा आहे, तर हे इथून आपण कट करून काढणार परत कटिंगच्या वेळेस. इथेही 1 इंच वाढवा. असं
इथून घ्यायची आहे उंची. तर हे असं एक मार्किंग करून घेतल्यानंतर हा आपला जो बॅक पार्ट आहे तो यावरती मी ठेवणार आहे. पहा इथे ही जी लाईन आहे ना याच्याबरोबर आहे असा ठेवायचा हा. इथे तुम्ही पाहू शकता असं मी ठेवला. आणि हा मुंडा ड्रॉ करून घेतला. हे बाकीचं जे आहे ते आहे असं सगळं ड्रॉ करून घ्यायचं. हे यासाठी मी तिरकं कट केलं नाही कारण हा आपला भाग सरळ आला पाहिजे. इथे गळ्याच्या रुंदीचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं, चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं. आता हा भाग आपण उचलून घेऊ, साईडला ठेवला. इथे आपली मुंडा खोली म्हणजे इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे, तर तो इथे अगदी 1/2 इंचच असा द्यायचा, जास्त नाही द्यायचा खोल, कारण इथे टक्स दिल्यानंतर आणखीन खोलगट होतं. इथे बरोबर गळ्याची रुंदी आहे. तर पुढचा गळा किती आहे? पुढचा गळा आहे 6. तर इथे पहा आपण आधी डाऊन करून घ्यायचं. हा पाठीमागचा भाग किती डाऊन केलेला आहे हे पाहूया आधी. पहा बरोबर इथंच आहे. जसं की मी नेहमी सांगते जास्त डाऊन नाही करायचा, 1/2 इंचच डाऊन करायचा, तेवढाच मी इथं डाऊन केलेला आहे. गळा 6 आहे, 6.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे. इथून घेतलं 2.5 इंच. एक बॉक्स तयार करते. गळ्याला इथं गोल आकार दिला. इथे 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं हुकाई पट्टीसाठी. परत इथे चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे, 9.5 इंच. 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर इथून याच्या पुढे 9.5 आणि हे 1.5 इंच मार्जिन, तर एक 1/2 इंचाचा फरक पडत आहे. आणि यामध्ये परत इथे जो आपण आर्महोल मधला टक्स घेणार आहे तो टोटल 1/2 इंचाचा घेणार आहे. त्यासाठी सुद्धा मी इथं मार्जिन आधीच वाढवून घेतलं. क्रॉसपट्टी घेणार आहे मी 2.25 इंच. इकडे सुद्धा मी 2.25 इंचच मार्किंग करून घेतलेलं आहे. एक सरळ लाईन ओढून घेतली. 1/2 इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी. क्रॉसपट्टी आपली यामध्ये ना सेपरेट निघते पहा. इथे हे मार्किंग करून झाल्यानंतर हे असं जोडून घ्यायचं या पद्धतीने. आता आपलं इथे पप तयार होणार आहे, परत आपण टक्स सुद्धा देणार आहे, त्यासाठी आपल्याला खालच्या साईडला सुद्धा वाढवायचं आहे. तर ते नंतर किती वाढवायचं हे सांगते. आधी इथून पहा, हे जे आपण डाऊन केले ना, इथून खाली आपण टक्स पॉईंट काढणार आहे. टक्स पॉईंट छातीचा चौथा भाग 9.5, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं 10.5 इंच. पहा या पद्धतीने हे मेजरमेंट आपलं आलेलं आहे. हे खूप जवळ असं वाटून देऊ नका, कारण आपल्याला परत इथे अजून खाली वाढवायचं आहे. इथून पहा, हे जे आहे हे एक्स्ट्रा घेतलंय ना ते सोडून छातीचा 38चा 10वा भाग करायचा. यामध्ये एक पॉईंट दिला की 10वा भाग निघतो. 4.25 इंच. इथे 4.25 इंच घेतलं. इथून ही मी 4.25 इंच घेतलेला आहे. आणि इथे 1/2 इंच डाऊन करून हा टक्स आपला मेन तयार झाला. हा मेन टक्स. आता 38 साईजमध्ये मी गॅप घेणार आहे टक्समधला 1.25 इंचाचा. पहा इथे आला हा 1.25 इंच. इथे सुद्धा हा 1.25 इंच आला. आणि हा जो आपण टक्स पॉईंटचा मेन टक्स घेतलेला पॉईंट घेतला, इथून वरती असं 2.5 इंच तिरका टेप ठेवायचा. आपण जसा प्रिन्सेसचा आकार देतो ना त्या पद्धतीने थोडा असा तिरका ठेवून 2.5 इंचावरती मार्किंग करून हा टक्स तयार करायचा. तर आपले हे टक्स तयार झाले. हा 1 2 3 आणि हे 4. आता यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे, फ्रंट पार्ट कमी पडू नये म्हणून. तर इथे मी जवळपास 1.25 इंच घेणार आहे, 1.2, कारण तेवढा पप सुद्धा आपला इथं तयार होणार आहे. इथे घेणार आहे 1.25 इंच. इथे सुद्धा 1.25 इंचानेच वाढवायचं. पहा हा पॉईंट मग इथे येतोय. तर पहा, तर इथे अंतर आपलं परफेक्ट शिल्लक राहते. इथं कमी जास्त काही राहत नाही, कारण हे खूप जवळ वाटत होतं ना आपण वाढवलं नंतर.
आणि हा आकार परत आहे असा इथे न्यायचा. आता हा आपण टक्स टोटल 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे असं टोटल 2 इंच टक्स घेणार आहे. तर हे 1 इंच इथे आहेच. मग आता ह्या बाजूला जो 1 इंच घेतलाय तो इकडे आपण घेतला, हा वाढवलेला आहे पहा, इकडे 1 इंच घेतलेलाच आहे आणि या बाजूचा 1 इंच आपल्याला परत इथे वाढवायचा आहे इथे. तर तो मी 1 इंच इथे घेतला आणि हा आर्महोल मधला टक्स इथं आपण जो घेतोय तो अर्धा इंच इथं मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की वाढवलाय. आता हे इथं जोडून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे एक्स्ट्रा इथे सर्व तयार झालेलं आहे. आता हे असं आपल्याला इथून हे कट करायचंय. तर ही पिन आता मी इथं लावून घेते, म्हणजे कटिंग मध्ये सापडणार नाही ते. तर ही क्रॉसपट्टी जी आहे ते आपण नंतर सेपरेट कटिंग करणार आहे. गळा कटिंग करून घेऊया. आता इथून हे असं तिरकं कटिंग करून घ्यायचं आणि हा वाळवलेला भाग आहे इथून हे या पद्धतीने कट केलं पहा. आता हा पुढचा मुंडा जो आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे. तर इथे जास्त खोल करायचं नाही पहा, टक्स दिल्यानंतर आणखीन खोल खड्डा तयार होतो. अशा पद्धतीने फ्रंट पार्ट आपला तयार झालाय. इथे जे टक्स आहेत इथे असे नॉच देऊन घ्यायचे, म्हणजे पहा तो दुसरा ब्लाऊज सुद्धा आहे ना त्याला सुद्धा हे नॉच आपले तयार होतात. तर हा वरचा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी कटिंग कशी करायची हे पाहूया. आता इथे आपण हा जो कपडा शिल्लक आहे यामध्ये क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊया. तर क्रॉसपट्टी कटिंग करताना कमरेचा चौथा भाग किती 8 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. तर इथं पहा हे बरोबर 9.5 इंच आलेलं आहे. तर क्रॉसपट्टी आपण उंचीला किती घेतली होती 2.25 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं, मार्जिन घ्यायचं आहे. तर किती झाले 2.25 इंच. इकडून सुद्धा असंच 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आणि इथे पाऊण इंच घ्यायचं, जसं की आपण नेहमी क्रॉसपट्टीला आकार देतो. पाऊण इंच पहा, हा भाग मी कटिंग करेल ना त्यावेळेस पिन लावून कटिंग करेन, कारण ब्लाऊज पीस पहा इथं जास्तच आपला हलतोय. या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला. बाही कटिंग मी करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये मी बाही कटिंग नाही दाखवणार कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. पहा एक पिन अशी लावून घेतली. आता हे कटिंग करून घेऊया. या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी सुद्धा तयार झाली. तर पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात आपले 2 ब्लाऊजचे कटिंग तयार झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.